अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तुया तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवगथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे थाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनामणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणेणो तिची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञान यांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. गंगा स्तोत्रांनी सुरू करूया. परवा कोणी म्हणले होते त्याच्या पुढचे 7-8 झाले होते ना तेव्हा. ज्यांच्याकडे असेल त्यांनी पटकन म्हणा. 8 झाले होते का ताई? हा 8 झाले होते. हो 8 झाले होते. मग 9 म्हणू का? हा म्हणा, 9-10 म्हणा. आवाज येत नाहीये. हॅलो, हा म्हणा. मी माझा बंद केला होता आवाज. म्हणा. मला का आवाज येत नाही हा म्हणा. हा म्हणून मी बंद केला होता माझा. ओके ओके. रोगम शोकम तापम पापम हरमये भगवती कुमति कलापमा. त्रिभुवन सारे वसुधारे, त्वमसि गतिर्मम खलु संसारे. अलकानंदे परमानंदे, गुरु करुणामयी कातर वंदे. तव तट निकटे यस्य निवास, खलु वैकुंठे तस्य निवास. वाचा पुढच्या अजून. छान म्हणताय. बर, आता मग पुढचा अध्यायच घेऊया. कुणाच्या लक्षात आहे का 19 झाला होता का काय? तुम्ही नव्हत्या ना त्या दिवशी? नव्हते ताई. 18 18 झालेत का? बर. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुदेवाय नमः. तुला वंदितो श्री गुरु समर्था, तुची भक्तांचा मोक्षदाता. तुझे पायते आठविता, करिसी कृपा वर्षाव. गुरुभक्ती अतिश्रेष्ठ, शिवसांगती पार्वती प्रत. कैसी सेवा करावी नित्य, तेही गुरु गीतेत. गुरुशब्द मानून प्रमाण, जो आचरे आपुले जीवन. तयाचे नित्य संरक्षण, करी शक्ती गुरुची. गुरुकृपा ज्यावरी घडे, तयास उघडी मोक्ष कवाडे.
ते पुण्य आपुल्या पदरी जोडे जाई मोक्षपंथास. गुरुमानाचे द्योतक गुरु पैलथडीचा नाविक, गुरु एक संरक्षक असे निजभक्तांचा. गुरुमुखयासी बोलवी गुरु पंगुसी चालवी, गुरु स्वानंद भोगवी गुरु सूत्रधार तो. गुरु कृपे कार्यसिद्धी गुरु कृपे सौख्य समाधी, म्हणून पाय धरावे आधी हाची भावांतरी. मनोरथाची होण्यापूर्ती आठवून गुरु राजमूर्ती, मागतो वरदानाने शक्ती ग्रंथपूर्ती करण्यास. श्रोते होऊनी सावधान करा पुढे कथा श्रवण, अधिक मास महतो छान लक्ष्मी विष्णू संवादे. लक्ष्मी म्हणे मज लागोनी कथन करा कोण प्राणी, कोणता नेम साधुनी जीवनी उद्धरून तो गेला. तवतीसी म्हणती नारायण ऐकी गे ध्यान देऊन, कोणता नेम करून कोण तरला मलमासिया. दक्षिण प्रांतामधील गोकर्ण पर्वताजवळील नगर एक अतिविशाल, नाव त्याचे शिवकांची. तेथे अनेक सुंदर मंदिरे, लखलखती दिव्य गोपुरे, शिवगौरीला स्थान ते बरे प्रिय असे अतिशय. तया नगरी माझी एक राहे विप्रदास नामे सेवक, सेवा करीतो श्रद्धापूर्वक विद्वान पंडित लोकांची. तो एका ब्राह्मणा घरी नित्य करी सेवा चाकरी, जे मिळेल त्यावरी करी हुजराण आनंदे. ऐसा काळ काही लोटला पुढे तो मलमास आला, अवघा जनसमुदाय लागला करण्याती नाना व्रते. कुणी जातसे गंगास्नाना, कुणी देतसे वस्तुदाना, कुणी बोलवी विप्रभोजना, कुणी करी उपवास. जो तो आचरून नित्यनेम करू पाहे सत्कर्म, पुण्यसंचयाचे वर्म जाणून ते अंतरी. तव कोणी एके दिनी विप्रदासास म्हणे पत्नी, आपणही काही नियम करून पुण्य जोडू पदरास. प्रिय आपण काय करावे, दान कुणाला काय द्यावे, तीर्थाटन ते कसे करावे, द्रव्य नाही गाठीला. ती म्हणे मी ऐकले कानी अधिक मास साधून पर्वणी, पवित्र गंगा स्नान करून पुण्य लाभते ते तोर. मग दोघांनी निश्चय केला नित्य जाऊया स्नानाला, होतील देह कष्टी जरी आपुल्याला, नियम तोची करूया. वाहे गोकर्ण पर्वतातून गोकर्ण गंगा नदी पावन, स्नान करून घेऊ दर्शन नित्य सारणेश्वराचे. ऐसे ठरवून ते मानसी प्रारंभ केला तो व्रतासी, भल्या पाटे स्नानासी जाती दोघे चालत. गोकर्ण क्षेत्रीचा परिसर प्रवाह गंगा प्रवाह वाहे सुंदर, स्नान करीती तेथ द्विजवर अधिक मास पर्वणी. विप्रदासही पत्नीसहित येता झाला स्नानाप्रत, उतरले दोघेही नदीपात्रात हर हर गंगे म्हणून. स्नाने झाली देहशुद्धी, स्नाने झाली मनशुद्धी, आणि पालटून बुद्धी गेली पवित्र स्नानाने. येऊन या काठावरती वस्त्रे बदलून दोघे जाती, सारणेश्वर मंदिरा येथे घेणे शिवदर्शन. नमो नमो कैलासनाथा म्हणून वाहती बिल्वमाता, पुष्पहारवरी घालता भक्ती जागे अंतरी. नित्य ऐसे गंगास्नान आणि करून शिवपूजन, उभयता येती परतून पुन्हा आपल्या घरास. परत येतात रानातून आणती लाकडे वेचून, भारातयांचा बनवून विकू जाती बाजारी. लाकडे विकून जो ये पैसा, साठवून तो ठेवीती तैसा, म्हणती यातून करू छानसा दानधर्म शेवटी. असा चाले नेमतयांचा नित्य गंगास्नानाचा, आणि शिवपूजनाचा निष्ठापूर्वक सातत्य. वृथान दोघे भाषण करती, एक वेळ तो उपवास करती, स्नान मौन उपवास साधती, पुण्य जोडती गाठीस. संपूर्ण मासभरी हे व्रत दोघे आचरती एकनिष्ठ, पापतयांचे भस्म होतं तिळभरीही नाउरे. अधिक मासाचा अंतिम दिन उगवता दोघे स्नान करून, सारणेश्वराचे भावपूजन करून आले आनंदे. मग तो विप्रदास काय करी काष्टे विकून या बाजारी, द्रव्य जे का जोडले पदरी ते घेऊन निघाला. लगबग गेला बाजारात साधन सामुग्री घेऊन येत, ब्राह्मण भोजन योजिला बेत आणि कामा लागला. ब्राह्मण वर्गा पाचारिले दीप अपूप दान दिले, वरी मिष्टान्न भोजन भले अर्पिता आला सप्रेमे. व्रताचे केले उद्यापन ब्राह्मणाचे करी पूजन, मानून तोची नारायण येई आशिषतयांचा, घेई आशिषतयांचा. पूर्ण झाले मनोरथ उद्यापन झाले मंदिरात, साक्षीस सारणेश्वर भगवंत प्रसाद घेऊन निघाले. म्हणती भाग्य आज उजळले, धर्मकृत्य हातून घडले, स्नानपूजन दान घडले पर्वणी अधिक मासाची. ऐसी दोघे करीत गोष्ट जलद चालेच त्वरित, कारण झाली होती रात्र परतावया गृहास. तोच घडले काय क्षणी एक प्रेत पिशाचे येऊनी, दोघांचा मार्ग अडवूनी उभे राहिले मार्गात. पिशाचतेची भेसूर अकराळ विक्राळ ते भयंकर,
दात करकरे खाई क्रूर दृष्टी भयानक ती. तव ते पिशाच काय बोले म्हणे झाले अतिभले. एक नव्हे तर दोन भेटले आता भूक भागेल. हात पसरूनी पुढे पुढे पिशाचे येई तयांकडे. ते पाहून वळे बोबडे कंप सुटे सर्वांगा. धीर धरुनी चित्तात विप्रवास झाला त्यात. नजरा नजर होता त्वरित अनुभूत एक घडे. अद्भुत एक ते घडे. ते पिशाच पुढे येऊनी लागले विप्रदासा चरणी म्हणे क्रूर भावना निरसुनी गेली तुझसी पाहता. हे महाराजा तू तो कोण सांगो कोठून आला न कुठे करीसी ते तू गमन ऐशा रात्र समयास. विप्रदास म्हणे गोकर्ण क्षेत्री अधिक मास वृत्ताची पूर्ती. स्नानदान भोजना शेवटी ब्राह्मणा घालून चाललो. शिवकांची माझे गाव तेथे करीतो मी वास्तव्य. धरुनी मनी सेवाभाव चाकरी करतो विप्रगृही. सरता मास हा अधिकाचा होता तो बहु पुण्याचा. म्हणून केला नेम स्नानाचा आम्ही उभयता दोघांनी. पुण्यवाद म्हणून या गाठी चाललो होतो घराप्रती. तो तुझी अवचित भेटी झाली इथे जाणती. तव पिशाच बोले भले झाले तुमचे दर्शन मजला घडले. भाग्य माझे उजळले होईल उद्धार तवाती. लोह परिस होता भेटी लोहास येई सुवर्णताती. तैसी मुक्ती सुवर्णप्राप्ती तुझकडून होईल. हा पिशाच योनीमधुनी मी मुक्त होईन क्षणी. हा विश्वास जागला मनी म्हणून चरण धरिले. कोणत्या पापाचे फलित पडलास पिशाचे योनीत. आणि फिरसी अरण्यात ते मा सांगे मजसिरे. पिशाच म्हणे जी महाराजा गत जन्मी मी. एक राजा पराक्रमी थोर तेजपुंजा होतो क्षेत्रज्ञ वंशीचा. माझे पाशी अपार धन सर्व शत्रू मज घाबरून. माझ्या पुढे नौंच विमान कोणीही ती नगरात. धनामुळे मी झालो उन्मत्त पौरुष अंगी थैथयत. तेणेचे अर्थ भोगासक्त अनेक विनिता भोगिल्या. प्रजा संतान मानून त्यांचे न केले संगोपन. उलट प्रजेते नागवून मी भरली भांडारे. धर्मकृत्य काही न केले प्रजाहित नाही पाहिले. दान धर्म नाही केले नाते मानिले ईश्वरा. ना जोडिले कधी पुण्यास वाढवीत गेलो या पापरास. मनी एकची तो हव्यास धनदारा सत्तेचा. संपता ते आयुष्यमान देह डोलारा झाला पतन. स्वर्गी न लाभे मजस्थान नरकी नेऊन घातले. माझे माझे म्हणून जोडले ते सर्व खालीच राहिले. धनदारा मान सगळे टाकून जावे लागले. यमदरबारी वाचून पाडा चित्रगुप्ते दाविला बापुडा. यम म्हणे या नरकी धाडा पापी अधर्मी दुरात्मा. नरकपुरीच्या यातना थोर घोर कैसे टिकावे त्यांचे समोर. यमपुरीचा क्रूर व्यवहार क्षमा दया क्षमा न तेथे. जे जे जितुके करावे खालती ते ते भोगावे लागते वरती. याची अनुभव प्रचिती बहु कठोर अनुभवली. इतके कष्ट ताप भोगून संपेना माझे पापाचरण. म्हणून दिला मज ढकलून या पिशाचे योनीत. किती पाप केलं असेल बघा त्यांनी. देह लाभला हा भयानक पोटी उठे राक्षसी भूक. मी भक्षितो प्राणी अनेक तरीही ना पोट भरे. अन्न मिळेना खाण्यास उदकही नाही पिण्यास. कुणी न जवळ करी आम्हास भटके तृप्त जीव हा. वस्त्रही नाही अंगावर वृक्षावरी आमचे घर. आम्ही फिरतो दिगंबर निशाचर ते रात्री. ऐसे हे जीवन खडतर अनेक भोग कुठवर. तू कृपा करून माझ्यावर करी उद्धार बाबाजा. पापन थांबे पुण्यापुढे तिमिर न थांबे प्रकाशापुढे. हे तू जन्म मरण कोडे माझे आता सोडवी. तुझ गाठीस बहुत पुण्य त्यातले थोडे मज देऊन. करी माझे बा उद्धरण पुण्यवंत प्राणिया. ऐसी विनंती वारंवार विप्रदासास भले कर. म्हणे सप्तदिसांचा पुण्यभार ओपी मजशी दानात. तव पुण्याचे प्रभावे जाण मम पापाचे होय क्षालन. आणि देह विसर्जून मोक्ष मार्गास जाईन बा. पिशाचाची करुणवाणी ऐकून विप्रदास मनी. विचार करी पुण्य देऊनी टाकू 7 दिवसांचे. मलमासाचे करुण व्रत जे पुण्य जोडले पदरात. ते वेचिता जीवहितार्थ तरी त्याची काय जाय. बरे पुण्य द्यावे तरी लाभेल अधिकतेवरी. दानाची तुलना खरोखरी न होय कशासी. मी तुका मनी विचार केला म्हणे थांब देतो तुला. पुण्य वाटा थोडा भला जोला भला हरिकृपे. ऐसे म्हणून उदक हाती घेऊन आपले 8वे रमापती. पिशाचे उद्धार करण्यासाठी सोडिता झाला दान ते. ऐका सावध होत जो श्रोती. उदक दान पडता हाती उद्धरले पिशाचे ते शेवटी. घटना अद्भुत ती घडे. तोच घंटा वाजू लागल्या स्वर्ग विमान आले भूतला. महापातकित उद्धरला बैसविला विमानी. कृतज्ञतेने दोन्ही कर जोडून म्हणे तुझी थोर. पुण्यवंता मम उद्धार केलास पुण्य देऊनी.
मी तुझा राहीन ऋणी, तू सुखी राहे जीवनी, अंती तू ते चक्रपाणी देईल ठाव चरणास. पुण्याचाही नाहव्यास मनी धरावा हेतू खास, शिकविलेस तू सर्वांस धन्य धन्य एक तू. तेची क्षणी अवचित पत्नी विप्रदासाची जागृत, होऊन पाहे आश्चर्यचकित म्हणे स्वामी हे काय. पती सांगता झाला तीयस, घडला जो काय इतिहास, पिशाच उद्धरून स्वर्गास गेला आपल्या पुण्याने. ती म्हणे हे बरे झाले, पुण्य आपले कामी आले, आधी तुझ्याचे व्हावे भले, मग आपुले होऊ दे. मग दोघे पती पत्नी येथे झाले घरा लागुनी, पुण्य देऊनी पुण्य जोडुनी, मलमासाचे अगाध. स्नान महिमा आहे थोर, मलमासाचा तो अपार, जेणे होय लोकोद्धार, सांगे विष्णू लक्ष्मीच. तो कथाभाग ग्रंथीचा, संवाद लक्ष्मी विष्णूचा, अधिक मास तो पुण्याचा, दाता असे गाध. म्हणून श्रोतया तुम्हा विनवणी, अवश्य साधाही पर्वणी, काही व्रतदान धर्म करोनी, स्वहितास साधावे. दानासाठी द्रव्य लागते, यात्रेसाठी शक्ती लागते, स्नानासाठी काही न लागते, एका निश्चया वाचोनी. सवे न येती सगळे सोबती, धनसंपत्ती राहे मागुती, एकट्याचा प्रवास शेवटी ध्यानी धरा हे सत्य. शेवटी येईल बरोबरी केवळ पुण्याची शिदोरी, गृहधनदारा खरोखरी येईन वा सांगाती. म्हणून करावी तातडी प्रपंचात परमार्थ जोडी, अंतरी धरा हरिनाम गोडी, सोडवेल मिठी काळाची. इति श्री अधिक मास ग्रंथ पद्मपुराणेचा संमत, गोविंद तनय विरचित 19th हा गोड हा. इति अधिक मास महात्म्य 19th हा समाप्त हा. आता सगळी आपली पुण्य देऊन पुण्य म्हणजे किती दानाचं महत्त्व सांगितले बघा. आता पुढच्या ह्याच्यात असाच आहे, ब्रह्मराक्षसाचा उद्धार. आता हा राजा असून तो पिशाच झाला, इतकी पापं केलेली होती. आता 20वा जो आहे तो श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुदेवाय नमः. अंतरी द्याऊ श्री गुरुमूर्ती, जगी जयाची अगाध कीर्ती, करी जो मनोवांछा पूर्ती, निजभक्तांची निरंतर. गुरु परमात्मा परमेश्वरू, गुरु सर्वात्मा सर्वेश्वरू, गुरु भवाब्धीचे तारू, नेई पैरती रास. नाम गुरु मुखीचे चांगले, उपासकास फळे चांगले, जे गुरुनाम धरोनी राहिले ते तर ती भो मायत. नित्यनामी रत व्हावे, पाप धुवनी काढावे, पुण्यपदरास जोडावे, सहजी कृपेने. थोर ऐसा जो सद्गुरु, तया विनम्र नमस्कारू, ठेवी माझे माथ्यावरू कृपा हस्त सदैव रे. पुढे बसले श्रोतृजन, अधीर कराया कथा श्रवण, तयांसी आता निवेदन, कथा पुढीलही ऐका. श्रीपती म्हणती लक्ष्मीप्रत, अधिक मास महिमा अद्भुत, सुख शांती पुण्य बरसात, उपासकांवरी घडे. ही कथा आहे सौराष्ट्राची, जेथे छायाही नसे वृक्षाची, सकळ भूमी वाळवंटाची, भयाण आणि भेसूर. त्या प्रांती नगरी जाण, एक नाम प्रभास पट्टण, तेथीचे सर्व स्त्री पुरुष मान, देती धर्मदेवास. सर्व धर्माचार करीती, आपुला धर्म पाळीती, उत्तम आचार धर्मनीती, अनुशासन चांगले. त्या नगरीचे नगरजन नित्य करीती पवित्र स्नान, ब्राह्मण आपला धर्म पाळून यज्ञे अनेक ते करीती. स्नाने होते देहशुद्धी, स्नानाची केवळ नसे उपाधी, स्नाने पापमल धुवती, देह मन निर्मळ. स्नानदान पूजापाठ सकळ जन धर्मरत, आचार विचार कृती श्रेष्ठ, भगवत निष्ठावान ते. अधिक मासे येता जाण, गंगा स्नान धनदान, देती अन्न वस्त्रदान, ब्राह्मणे भोजने घालती. कोणी देती कुंभदान, कोणी करीती दीपदान, कोणी कथा पुराण श्रवण, कोणी नाम जपतात. ऐसा त्या प्रभास पट्टणात, ब्राह्मण एक होता राहत, सोमशर्मा नामे प्रख्यात, विद्वान आणि सद्गुणी. अधिक मासाचे तोही व्रत करीत होता सर्वश्रेष्ठ, जे पुण्यदान पदरात घालत असे उपासका. स्नानदान यज्ञ याजन, तो प्रत्यही करे छान, भगवत पूजा नामस्मरण जपतप आचरे. तो विप्र एके दिनी जात असता स्नाना लागुनी, तोच तयाचा मार्ग लक्षुनी, आला एक राक्षस. रूप अक्राळ विक्राळ, माथी केसांचे जंजाळ, दात पुढे मुखे लाळ, नेत्र अंगार ओकती. समोर पाहता तो राक्षस, सोमशर्माचे कंपित मानस, तो म्हणे हे विघ्न वाटेस, का आले ना कळे. आठवणी मनी भगवंत, ब्राह्मण म्हणे नृसिंह स्तोत्र, तेणे निर्भय होता चित्त, पुसता झाला राक्षसा. काय कोण तुरे कुठून, येसी माझा मार्ग अडवून, मी जातो करण्यास स्नान, तू येसी का अडवा. जरी माझी हे व्रतास तू विघ्न आणलेस, तरी शाप देईन खास, सावध होई दुराज्ञा. राक्षसे होता तया पाहिला, दे दीप्यमान तो विप्रभला,
त्यात नृसिंह स्तोत्र जपला झाला होता निर्भय. जरी याची रोखिली वाट तरी तो होईल क्रोधित, मग शापेल एके क्षणात आत्मघात होईल. तरी आता जाऊन शरण बरे साधू आत्मकल्याण, ब्राह्मण जगी दयावान करील उद्धार आपुला. ऐसा विवेक विचार करुनी राक्षस लागे द्विजाचरणी, म्हणे मजसी उद्धरुनी करी माझे कल्याण. आता तो सगळे राक्षस कल्याण करायला प्रार्थना करतात. सोम शर्मा झाला विचारिता, मग ज सांगेची सत्वरता. ही राक्षस योनी भोगिता तू कारे झालास. तव राक्षस म्हणे विप्राप्रत, मी पूर्वजन्मीचा एक धन्वंत, वैश्य व्यवसायी विख्यात असे एक ग्रामीचा. खरेदी विक्री नाना वस्तूंची, राखण लोकसंपत्तीची, विश्वास जनांचा मजवरती, घरी धन बहु असे. लक्ष्मी माझ्या तिजोरीत, गाई म्हशी त्या गोठ्यात, एक घोडागाडी दारात वैभवाच्या त्या खुणा. पूर्वी घोडागाडी म्हणजे मोठे असायचं. घरात पत्नी माझी सुंदर, लेख लेखी परिवार, सवे सुखे माझ्या समोर, हात जोडून उभी ती. नावलौकिक गावात चांगला, शेतीवाडी माडी मला, न्यून नसे काही कशाला, भोगी सौख्य अपार. एक दिनी एक सज्जन ब्राह्मण, काय म्हणे मजकडे येऊन, एवढे धन घ्यावे जी ठेवून, मी तो जातो यात्रेस. 10 सहस्र सुवर्ण नाणी, 10,000 सोन्याची नाणी, घट भरलेला तयानी, माझे हाती ठेवून देणगी ठेवणी, जाऊ म्हणे वाराणसी. यात्रा सारून मागे येईन, मी माझे धन परत नेईन, तुझं मोबदला देईन, द्रव्य राखणीचा भला. विश्वास ठेवून माझेवरती, द्रव्य घटतो देऊनी हाती, ब्राह्मण जायतो उठाउठी तीर्थयात्रे कारणे. धन त्याचे मी सांभाळले, नीट सुरक्षित ठेवले, तयाचे विश्वासे सोपविले, होते माझे वरी ते. वर्षे झाली 5-7, परी तो न आला परत, द्रव्य त्याचे माझ्या घरात सुरक्षित ते होते. ऐसा काळ काही लोटला, व्यवसाय ये अडचण मजला, ते वेळी मी खर्चून टाकला, त्याचा द्रव्य ठेवा तो. आपल्याला धंदा करताना संपून टाकले. आता काळ बहुत लोटला, विप्र यात्रेत असेल निवर्तला, तो परत येईल कशाला, ऐसे मना वाटले. नव्हते काही कागदावर, सारा तोंडीच व्यवहार, तो बघू पुढे आला तर, ऐसा विचार मी केला. तोच 12 वर्षानंतर एके दिनी तो विप्रवर, येऊन मागे द्रव्य सत्वर, म्हणे ठेवा परतावा. द्रव्य लोभे बुद्धिभ्रष्ट माझी झाली ती क्षणात, मी नाकारिले तयाप्रत, नाही ठेवा मजकडे. तू मजकडे ठेवा ठेविला आहे का काही कागद केला. बघा आता हाच विचारतोय, कागद काही केलाय का कुणी ते सांग साक्षीला. उलटलो मी त्यावरी, दुःखी कष्टी विप्र होतं, गेला राजदरबारात, न्याय मागण्या अन्यायाप्रत, परी तेही ना जमे. राजे दोघासी पाचारिले, सांगा म्हणे काय झाले, कुणाचे द्रव्य कुणी घेतले, कैसा झाला व्यवहार. तव तो ब्राह्मण म्हणे धन 10 सहस्र नाणी भरून, कुंभ धगन्वंताकडे ठेवून गेलो काशी यात्रेस. यात्रेवरून परत येता मी धन मागू गेलो असता, तो म्हणे ना माझे हाता धन केव्हा ते तू दिले. मी धन देऊन याचे विश्वासून याचे वरती, परत देईना आल्यावरती ऐसे होतो बोललो. असोनी हा धन्वंत द्रव्य लोभे झाला भ्रष्ट, विश्वासघात करी मज प्रत, न्याय करावा तातडी. तव मी बोले नृपास, कोण साक्षी व्यवहारास, एवढे द्रव्य काय घरात असेल एका विप्राकडे. ब्राह्मण पूजा पाठ करीतो, फिरतो दारोदारी, एवढ्या धनाचा तो अधिकारी, सांगा कैसा असेल. आता यांनी याची बाजू मांडली. हा माझा युक्तिवाद खरा ठरे दरबारात, मी ठरलो दोषमुक्त, हसे झाले विप्राचे. मग तो ब्राह्मण तळतळत गेला मला शाप देत, म्हणे चांडाळा द्रव्यासक्त, तू विश्वासघात की. तू माझा केलास घात, द्रव्य घातलेस कशात, शाप माझा होणार सत्य सत्य जाणारे. कवडी कवडी जोडून त्याने साठवले जे धन, ते द्रव्य मी आणि तिने हडप केले म्हणून. तळमळीत धनासाठी ब्राह्मण प्राण सोडे शेवटी, मीही मृत्यू पावल्यावरती झालो ब्रह्मराक्षस. त्या ब्राह्मणांनी पाप हे सोडला, प्राण सोडला, आणि हा मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झाला. दुजाचे द्रव्य लाटू नये आणि तिने वागू नये, असत्य भाषा बोलू नये, हेही नकळे मजमूरा. तो कर्मभोग गतजन्मीचा, इह जन्म राक्षस योनीचा, उद्धार कसा व्हावा माझा सांग आता होईल. तरी तू होऊन कृपावंत, तव स्नानाचे पुण्य मजप्रत, देऊनी पाठवी परलोकात, परोपकार करी तुका. राक्षसाचे करुणावचन ऐकून सोमशर्माचे मन, द्रवले त्या जीवा लागून, काय बोलता झाला. मी जे या मलमासात स्नान दान केले व्रत, तयाचे पुण्य जे का मजप्रत, असेल काही लाभले. त्यातील 7 दिनांचे फळ अर्पितो तुझ मी साचे,
उद्धरण हो तुझे त्याचे पुण्य प्रभावे. ऐसा संकल्प करून उदक सोडी तेची क्षण, विमान आले स्वर्गातून ब्रह्म राक्षस उद्धरला. राक्षस झाला दिव्यदेही, पापक्षय तो क्षणात पाही. उचलून नेला विमानी तोही, भाग्य त्याचे उजळले. तो बसत असता विमानी, करी वंदन हात जोडूनी. म्हणे विप्रा थोर करणे तुझी आली अनुभवा. तू होऊन दयावंत कृपा केली समजप्रत. पाठविले मोक्षाप्रत पुण्य तुझे वेचोनी. तुझ सारिखा पुण्यदानी नाही नाही जगी कुणी. तू पापियांचे उद्धरणे कारणीभूत ठरलास. तुझे सदैव हो कल्याण, तुझ लाभो संपत्ती धन. अंती भेटोत श्री भगवान ऐसे मनी इच्छितो. ही तुकी कथा लक्ष्मीस सांगून म्हणे श्रीनिवास. हा मलमास ऐसा खास आहे पुण्यदायी तो. ही संधी 3 वर्षांनी एकदा प्राप्त होते म्हणून वाया न दौडा ती पर्वणी इतकीच प्रार्थना सकळास. स्वस्ती श्री अधिक मास ग्रंथ पद्मपुराणीचा संमत. गोविंद तनय विरचित विंशतितमोध्याय. गोड हा इति अधिक मास महात्म्य. विंशतितमोध्याय समाप्त. 20वा झाल्यास पूर्ण लक्षात ठेवा. आता उद्या आता राहिलेत 5च दिवस आपल्याला, नाही तर अजूनही 2-2 घ्यावे लागतील. शनिवार घ्यायचं नाही तर मग बरं. विष्णू सहस्रनाम बोला. परवाचा आधीचा श्लोक वाचा. आहे का कोणाच्या लक्षात? अप्रमेय झाला होता ना. प्रभूत स्त्रीक खूप धाम तो पण झाला होता. ईशान प्राणद प्राणो तोही झाला होता माझ्या मते. ईशान प्राणद प्राणो झाला होता का? 21वा 14वा झाला. तुमच्या दृष्टीनं तो 14वा. आता इथले आकडे वेगळे आहेत. म्हणजे कोणता झाला म्हणा तुम्ही 14वा झालेला. हा म्हणा. हा सर्वांग सर्व विद्वानो विद्वत्सेनो जनार्दन. वेदो विदंगो वेदांगो वेदवित्तवी. मला तर सगळं बर. तेवढा एकच झाला होता का? 2 झाले होते. एकच झाला. बर ठीक आहे. पुतात्मा घ्यायचा का माता? इथे हे सगळे वेगळे आहेत आकडे. हा पुढचा म्हणा बरं एखादा आधीचा. मॅडम 26 झाले ते. 26. हा मग तेच म्हणते मी. 26 झाले होते. हा रुद्र बहुशिरा बभ्रुर विश्ववेणी शुचिश्रवा. हा आता पुढचा घ्यायचा आहे. सर्वग सर्व विद्वानुर विश्वक्सेनो जनार्दन. वेदो वेद विदव्यंगो वेदांगो वेदवित कवी. हा पण झाला होता का? हा पण झाला होता. हाही झालाय. लोकाध्यक्ष घ्यायचा. हा लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृता कृत. चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्दंष्ट चतुर्भुज. हा आता बघा लोकाध्यक्ष एक एक शब्द बघूया. लोकांमधला अध्यक्ष म्हणजे आपण जसा शब्द वापरतो एखाद्या कार्यक्रमाचा अध्यक्ष, तर तसा अर्थ नाही घ्यायचा. अधियक्ष म्हणजे सर्व बाजूंनी निरीक्षण करणारा असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. सर्व लोकांचं निरीक्षण करणारा लोकाध्यक्ष. आणि सुराध्यक्ष, सुर म्हणजे पुन्हा सगळे देव, पुन्हा तोच अध्यक्षाचा अर्थ घ्यायचा. देवांचंही सगळीकडून निरीक्षण करणारा किंवा लोकपालादी देवांचा प्रमुख. आणि धर्माध्यक्ष सगळे अध्यक्षच आहेत. आता धर्म आणि अधर्म याचं निरीक्षण करणारा म्हणजे ज्याचं कार्य असेल त्यानुसार योग्य ते फळ देण्यासाठी धर्माचं किंवा धर्म आणि अधर्माचं निरीक्षण करणारा. पुन्हा कृताकृत. हा तिथे 2 शब्द आहेत, कृत आणि अकृत. कृत म्हणजे कार्य, केलेलं कार्य, आणि अकृत म्हणजे कारण. तर कार्य कशाचं? धर्माध्यक्ष म्हणजे धर्माचं निरीक्षण करणारा. पण फक्त धर्माचं करायचं आहे का? धर्माबरोबर अधर्माचंही करावं लागतं.
म्हणून धर्म आणि अधर्माचं योग्य ते निरीक्षण करणारा. म्हणजे धर्माचं निरीक्षण करण्याची गरज नाही, जिथं अधर्म चालला असेल तेव्हा कळेल की हा अधर्म आहे आणि हा धर्माप्रमाणे वागतो आहे किंवा धर्माप्रमाणे वागत नाही. म्हणून त्यांनी असा अर्थ सांगितला की धर्म आणि अधर्माचं दोन्हीचंही निरीक्षण करणारा. कशासाठी? योग्य ते फळ द्यायचं आहे ना त्याला, प्रत्येकाला जे कर्म केलं असेल त्यानुसार त्याला फळ द्यायचं आहे. मग त्याचं कर्म धर्मानुसार आहे का अधर्मानुसार आहे? मग धर्मानुसार असेल त्याला चांगलं फळ मिळेल आणि जो अधर्मानुसार करेल त्याला धर्माचं फळ मिळणार नाही. कळलं? हां. आता कृताकृत, तिथे छोटासा संधियुक्त समास आहे. कृत आणि अकृत. कृत म्हणजे केलेलं किंवा कार्य आणि अकृत म्हणजे कारण असं म्हटले. तर कार्य आणि कारण स्वरूपी असणारा, म्हणजे कार्यही तोच आहे आणि कारणही तोच आहे. सगळ्या जगाचं कारण तोच आहे आणि जग हे संपूर्ण कार्य आहे, म्हणजे त्या दोन्हीचाही करता तोच आहे किंवा कार्यकारण स्वरूपी तोच आहे. आपण काहीच करत नाही, आपण फक्त ते अनुभवत असतो. आता पुढं म्हणले चतुरात्मा. आता चतुर म्हणजे चतुहू म्हणजे 4 प्रकारे आणि आत्मा म्हणजे जो ब्रह्मा आहे, दक्ष आहे किंवा सगळं प्राणीमात्र, काळ, या सगळ्यांच्या या 4ही प्रकारांनी जो प्रगट होतो, म्हणून आत्मा म्हणजे प्रगट होणारा असा अर्थ घ्यायचा. किंवा चतुरात्मा त्याचं एक किरीट भाष्य म्हणून आहे, त्याच्यात म्हणलेलं आहे की चतुरात्मा जगन्नाथो रंगनाथो द्वारकानाथ एव चतुर्यो बदरीनाथश्च तुरात्मा हरिस्मृतः. म्हणजे ह्याला 4 आत्मा का म्हणलं? तर एक जगन्नाथ आहे, दुसरा रंगनाथ आहे, तिसरा द्वारकानाथ आहे आणि चौथा बद्रीनाथ आहे. तर हे 4 मिळून चतुरात्मा. तर त्याला चतुरात्मा हरिही स्मृतः. किंवा विष्णूच्या ब्रह्मा दक्षादी काळ सर्व प्राणीमात्र या विभूती आहेत सगळ्या वेगवेगळ्या विष्णूच्या. ब्रह्मा, दक्ष, काळ आणि सगळे प्राणीमात्र. तर या सगळ्यांच्या निर्मितीला जो कारण आहे किंवा विष्णूचे जे मन्वंतर वेगवेगळे होतात, विष्णू, मन्वादी, काळ, सगळे प्राणीमात्र, ह्या 4 मूर्ती त्याच्या स्थितीला कारण आहेत. आणि रुद्र, काळ, अंतकाळ, सर्व प्राणीमात्र ह्या मूर्ती प्रलयाला कारण आहेत. म्हणून विष्णू पुराणात चतुरात्मा का म्हटलं? तर तो सगळ्याच्याच निर्मितीलाही कारण आहे, स्थितीलाही कारण आहे, संहारालाही कारण आहे आणि सगळ्या विभूती ह्या त्याच्याच आहेत. ब्रह्मा, दक्ष, काळ आणि सगळे प्राणीमात्र हे 4 आहेत, म्हणून चतुरात्मा. किंवा सांगितलं तसं तो 4 प्रकारांनी प्रगट होतो. आत्मा कसा आहे? आत्मा असेल तरच प्रगटीकरण आहे ना. चैतन्य नसेल तर काहीच आपल्याला दिसणार नाही. की अजून त्यांनी एक सांगितलेलं आहे चत्वारो वासुदेव. हां, चतुर्व्यूह आहे पुढचं. चतुर्व्यूह, व्यूह म्हणजे काय? 4 प्रकारचे व्यूह धारण करतो. अजून बघूया आपण त्याच्यावर काही मिळते का स्पष्टीकरण. चत्वारो वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्धश्च व्यूहाः यस्य इति चतुर्व्यूहाः. म्हणजे त्याचे 4 प्रकारे त्याची रूपं आहेत, म्हणून की त्याचं अवतरण आहे. तर पहिला आहे वासुदेव, दुसरा आहे संकर्षण, तिसरा आहे प्रद्युम्न आणि चौथा आहे अनिरुद्ध. तर अशा प्रकारचे ज्याचे 4 व्यूह आहेत. व्यूह म्हणजे 4 प्रकारांनी तो धारण करतो स्वतःला, म्हणून 4 व्यूह म्हटलेले. किंवा प्रद्युम्न अनिरुद्धाय सात्वतां पतये नमः असा एक श्लोक आहे भागवतात. नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय अनिरुद्धाय सात्वतां पतये नमः आहे खरं भागवत आत्ता माझ्याजवळ, बघते मी, सांगते नंतर. तर चतुर्व्यूह म्हणजे 4 प्रकारांनी त्याचं रूपांतर म्हणा किंवा त्याचं दर्शन होतं. वासुदेवही तोच आहे, संकर्षणही तोच आहे, प्रद्युम्नही तोच आहे आणि अनिरुद्धही तोच आहे. पुन्हा चतुर्दंष्ट्र, सगळं चतुर आले याच्यात 4. आता 4 दाढा असलेला कधी त्याचं रूप आहे. आता उद्या मला तेच बोलायचं आहे. मागे आपण पाहिलेलं आहे नरसिंह अवतार घेतला तो, तर त्या नरसिंह स्वरूपात त्याला 4 दाढा होत्या.
किंवा 4 शिंगे असणाऱ्या अग्नीप्रमाणे पण जो आहे, चत्वारी शृंग असंही त्याचं वर्णन येतं काही ठिकाणी. पण दाढा म्हणलं की नरसिंह स्वरूपातल्या, ज्याला 4 दाढा आहेत असा नृसिंह, म्हणजे असा चतुर्दंष्ट्र किंवा चतुर्भुज. चतुर्भुज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 4 हात असतात, 4 हातात त्याच्या 4 गोष्टी असतात. त्यामुळे सगळं चतुर म्हणजे 4 गोष्टी असणार. चतुरात्मा पण आले बघा, चतुरात्मा, चतुर्व्यूह, चतुर्दंष्ट्र आणि चतुर्भुज, एवढे 4 गोष्टी आहेत. आणि पहिलं सांगितले लोकाध्यक्ष, सुराध्यक्ष, धर्माध्यक्ष, आणि मधलं वेगळं आहे कृताकृत, हा म्हणजे कार्य आणि कारण या स्वरूपात असणारा, असा तो कृताकृतचा अर्थ सांगितला होता. आता याच्यात काही वेगळं आहे का बघते. एक विचारायचं होतं ताई. हा, एक विचार, आता हे चतुर्द्रष्ट हा वाचला ना नाव, हो. त्याला लिहिलंय ज्याला 4 दाढ आहेत असं नरसिंह रूपात, हो. व ज्याला 4 शिंगे आहेत अग्नी रूपात, म्हणजे हो, काय? काय आहे, अग्नीला 4 शिंग असतात म्हणून अग्नीला चतुर्शिंग म्हणजे ते रूप असतं त्याचं, 4 शिंग. चत्वारी शृंगा यस्य प्राण, ह्याच्यामध्ये आहे बघा, पुरुष सुक्तातच ही वर्णन आहेत सगळी. चत्वारी शृंगा म्हणजे 4 शिंग आहेत, तर ती अग्नीला 4 हे असतात ना, दिशा असतात ना, तर 4 दिशाचेच, म्हणून ते 4 किंवा 4 प्रकारचे अग्नी मानलेले आहेत बघा. गार्हस्पत्य, दक्षिणाग्नी, आहवनीय, असे सगळे 4 प्रकार अग्नीचे आहेत, म्हणूनही त्याला 4 शिंग असं म्हणतात. तर दंष्ट्र म्हणजे दाढा, दंष्ट्र म्हणजे दाढा. मला कळेल ना अग्नीला. हा नाही, 4, अग्नीला 4 दिशामुळे 4 शिंग असं म्हटलं जातं. आणि वेदात त्याचं तसं वर्णन आहे, चत्वारी शृंगा म्हणून. तिथं ते तोही त्यांनी संदर्भ तिथे देऊन टाकला. आता चतुरात्माचं तर कळलं आपल्याला, 4 प्रकारांनी व्यक्त होतो. 4 प्रकार जे सांगितले. आता बघा, काहींनी पुन्हा 4 प्रकारांनी व्यक्त कसा होतो, तर आपण जे 4 प्रकार ह्याच्यात वाचले असतील दासबोधात, किंवा सगळ्या प्रकारची ही प्राणी किती प्रकारचे आहेत, तर एक असतो जरायुज, दुसरा असतो अंडज, तिसरा असतो स्वेदज, आणि चौथा असतो उद्भिज्ज. ही नावं ऐकलेली आठवत आहेत का? हां, जरायुज म्हणजे जारेतून, म्हणजे आपल्या शरीराभोवती गर्भामध्ये एक वार असते, आवरण असतं, त्याला जरायू म्हणतात. आणि ज्या वेळेला बाहेर जन्म होतो त्यावेळेला ती वार असते, ती बाजूला पडून जाते आणि मग बाळ बाहेर येतं. तर म्हणून जरायुज, ज म्हणजे जन्माला येणार, म्हणजे त्या जरायूमधून जो जन्माला येतो तो जरायुज, सगळे प्राणी मात्र आपण. दुसरा आहे अंडज, अंड्यापासून जन्माला येणारे सगळे पक्षी. तिसरा आहे स्वेदज, आता उन्हाळ्यात हे स्वेदज सगळे हल्ली जरा कमी झाले, नाही तर पूर्वी ढेकूण, पिसवा, डोक्यातली जे प्राणी कीटक छोटे आहेत त्या सगळ्याला स्वेद म्हणजे घामापासून उत्पन्न होणारे. आणि उद्भिज्ज, उत म्हणजे वर, आणि भिद म्हणजे फोडणे, तर भिज्ज म्हणजे फोडून आलेला, म्हणजे जमिनीला फोडून वर आलेला, अशा प्रकारची सगळी वृक्ष वनस्पती जी आहे ती. हे 4 प्रकार. किंवा अजून 4 प्रकार कुठले? स्थावर, जंगम, स्थूल आणि सूक्ष्म, एवढे याचं दिलं आहे बरं का त्यांनी, चतुरात्माचं. अशा 4 प्रकारच्या प्रकार आहेत. कोटी म्हणजे प्रकार, आणि खाली म्हणजे खाली, वर, मध्ये आणि कडेला, आणि 4 दिशा. किंवा अजून 4 म्हणजे कोण? ब्रह्मा, प्रजापती, काल, सर्व जीव. इतकं सगळं मिळून चतुरात्माचं इतकं 2-3 पुस्तकांमध्ये असं वेगवेगळं दिलेलं आहे. आता आपल्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते बघूया, उपाध्ये. आणि चतुर्व्यूहाचं सांगितलं, चतुर्व्यूहाचं जे सांगितलं की रचना विशेष आहे. आता व्यूह बघा, चक्रव्यूह माहिती आहे की नाही तुम्हाला? सैन्यामध्ये ही व्यूहरचना असायची, त्याच्यानुसार देहाची पण एक रचना, म्हणून त्याला व्यूह म्हटलेलं आहे. पहिला आहे वासुदेव, दुसरा आहे संकर्षण, तिसरा आहे प्रद्युम्न, चौथा आहे अनिरुद्ध. किंवा प्रकृती, अहंकार, बुद्धी आणि मन याला सुद्धा व्यूह म्हटलेलं आहे, किंवा असेही 4 प्रकार कल्पिले जातात, म्हणून त्याला चतुर्व्यूह. आणि आत्ता सांगितलं तसं चतुर्दंष्ट्र हा नृसिंह रूपात 4 दाढा आहेत, आणि ज्याला 4 शिंग आहेत असा अग्नी. बस, बाकी माहिती आहे आता.
म्हणूया एकदा तो श्लोक. लोकाध्यक्ष सुराध्यक्षो लोकाध्यक्ष सुराध्यक्ष. ध्यवर जोर द्या ना, ध्यक्ष असं पातळ नाही म्हणायचं. पुढच्या क्षचा आणि ध्यचा कावर. लोकाध्यक्ष सुराध्यक्षो. लोकाध्यक्ष सुराध्यक्ष. सुराध्यक्ष, सुरा नाही, सुरा वेगळा नाही ठेवायचा मराठीसारखा. सुराध्यक्षो, ध्यचा जोर रावर येतो. सुराध्यक्षो सुराध्यक्ष सुराध्यक्षो. सुराध्यक्ष. बाकी कुणीच म्हणत नाही का, त्यांना एकट्यानं लक्षात येईन ते. धर्माध्यक्ष कृता कृतहा. सुराध्यक्ष धर्माध्यक्ष कृता. चतुरात्मा चतुर्भुजः. चतुर्भुजहा. बरोबर आहे. हां बरोबर. बस आता बघा याचे अक्षर हे बघा सगळे झाले. हे आपले शिकून झालं. आता पुढचा घ्यायचा आहे. भ्राजिष्णुर्भोजनम भोक्ता. कळला ना हा 15वा म्हणजे हां काय म्हणाल्या, काहीतरी बोलल्या मला कळलं नाही. भ्राजिष्णुर्भोजनम भोक्ता सहिष्णुर्जगदादिजहा. म्हणा. अनघो विजयो जेता विश्वयोनी पुनर्वसुः. आता योनीच्या पुढे पूचा भार म्हणजे योनी थोडा फ घ्यायचा. विश्वयोनी पुनर्वसुः. आता एकेका शब्दाचा अर्थ बघा. भ्राजिष्णू म्हणजे तेजस्वी. भ्रज धातू आहे. भ्राज प्रकाशरूप किंवा तेजस्वी. आता भोजनम का म्हणलं तर सगळ्यांचं भोजन जणू काही तो आहे. म्हणजे तो सगळ्यांचा करता करविता असल्यामुळं तोच आपलं सगळ्यांचं भोजन आहे. म्हणजे तो भोजन असं म्हटलंय त्याला. किंवा भोज्यरूप असल्यामुळं प्रकृती आणि माया हिलाही भोजन म्हणतात. आणि माया किंवा प्रकृती ही तत्वता परब्रह्माहून वेगळी नाही आहे. म्हणजे परब्रह्म आणि प्रकृती एकच आहेत. म्हणून परब्रह्मरूप विष्णूलाही भोजन असं नाव मिळालं. म्हणजे भोजनचा अर्थ काय आहे, ज्याचा आपण उपभोग घेतो ते. फक्त आपल्याला खायचं भोजनच माहिती आहे, पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा आपण उपभोग घेत असतो. आता जसा कथेचा उपभोग घेतो, श्रवणाचा उपभोग घेतो, चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतो, ग्रंथांचा घेतो. तर ही सगळी उपभोगण्याची जी क्रिया आहे, सगळ्या प्रकारचं भोजन लागतं ना आपल्याला. फक्त खायला प्यायला म्हणून चालत नाही. सहवासाचं भोजन लागतं. अशा अर्थी आपलं मला जे वाटते ते मी सांगते. तर या सगळ्या उपभोगण्याच्या क्रिया म्हणजे भोजन. आणि जो मगाशी म्हटलं तसं प्रकृती आणि माया यांनी सेवला जातो. प्रकृती आणि माया ही यांच्याकडून त्याचं सेवन केलं जातं, म्हणून त्याला भोजन म्हटलं. किंवा भोक्ता, आपण उपभोक्ता म्हणतो किंवा भोक्ता म्हणतो. म्हणजे सगळ्या गोष्टीचा उपभोग घ्यायला कोणतरी पाहिजे ना. आता हा पुरुष आहे, सगळ्या जगातला सगळ्या सृष्टीतला उपभोगही तोच घेतोय अशी कल्पना केली, म्हणून त्याला उपभोक्ता असं म्हटलं. म्हणजे पुरुष रूपानं तो सर्वांचा उपभोग घेतो. आता सहिष्णू शब्द आपल्याला बऱ्याच वेळा माहिती आहे. सहिष्णू पाहिजे माणूस म्हणजे काय, सहन करण्याची शक्ती पाहिजे. किंवा त्याच्यात अजून एक पराजित करणे असे सह धातूचे अर्थ आहेत. सह हा धातू आहे बरं का त्याचा, त्याच्यावरून सहिष्णू म्हणजे पराजित किंवा पराजयसुद्धा सहन करणे असा त्यात अर्थ आहे. म्हणजे शत्रूचा पराजय करण्याचा ज्याचा स्वभाव आहे तशा अर्थानेही सहिष्णू म्हणायचे. आणि दुसऱ्यांचे सगळे अपराध वगैरे सहन करणारा म्हणूनही त्याला सहिष्णू म्हणायचं.
आता हिरण्यक्षादींसह ते अभिभवती ती सहिष्णू. सगळे जेवढे राक्षस म्हणून जन्माला आले ना, आपण मागं पाहिलेलं आहे की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हा पहिल्या जन्मात हे दोघं जन्माला आले. ते जयविजयांना शाप मिळाला. का तर त्यांनी ब्रह्मदेवाचे 4 पुत्र सनक, सनातन, सनंदन आणि सनतकुमार या चौघांनाही विष्णूच्या भेटीला जाऊ दिलं नव्हतं. कारण ती छोट्या बालकाच्या रूपात होती मुलं, आणि छोट्या बालकाच्या रूपात असल्यामुळं त्यांना माहिती नाही यांचं महात्म्य काय आहे, हे किती दिव्य आहेत, मोठे आहेत, आणि अडवलं. तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला होता की तुम्हाला आता असुरी योनी जन्माला जावं लागेल, आणि असे 7 जन्म घ्यावे लागतील असं म्हटलं होतं. पण मग पुन्हा उशाप मिळाला आणि 3 जन्म. त्यातला पहिला हिरण्याक्ष. तर हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, त्यानंतर शिशुपाल आणि दंतवक्त्र या सगळ्यांना सहन करणार इतका तो सहिष्णू. आणि शिवाय हजारो लाखो राक्षस. आता कालच महाराजांनी सांगितलं ना, 5-6 वर्षापर्यंतच त्यांनी किती राक्षसांना मारलं. म्हणजे बालपणाची कळी उमलायच्या आतच एवढ्यांना मारलं होतं. मग बाकीच्यांना तर नंतर खूप राक्षस, हजारो राक्षस. रामाने तर एका वेळेला 14,000 मारले. तसे असंख्य राक्षस मारले. पण सगळ्यांना सहन करायचं आणि सगळ्यांचा पराभव करायचा, या दोन्ही गोष्टी तो करतो. म्हणून त्याला सहिष्णू म्हटलेलं आहे, सहनशील. पुढे जगदादिज. जगत आदी म्हणजे सुरुवातीला, आणि ज म्हणजे जन्मलेला. जगाच्या सुरुवातीला, जगताच्या अगोदरच जो जन्माला आलेला आहे तो जगदादिज. आणि अनघ हे नाव पण मला फार आवडतं. अनघ. अघ म्हणजे पाप, आणि अन म्हणजे नाही, ज्याच्या ठिकाणी पापाचा लवलेशही नाही. अनघ त्याला निष्पाप म्हणतो आपण. लहान मुलं अशीच निष्पाप असतात बघा, त्यांना काही हेवा दावा दुष्टपणा काही नसतो. नंतर हळूहळू आपण त्यांच्यामध्ये एकेका विकाराचा प्रवेश करवतो. अनघ. पुढं आहे विजय. विजय तर हा शब्द अगदी सगळ्यांना माहितीच आहे, की ज्याचा नेहमी विजय असतो, त्याचा कधी पराभव झालेला पाहिलाय का? कुणी नाही. विजय तो ज्ञान वैराग्य ऐश्वर्यादिभिर गुणैहि विश्वसिती विजय. म्हणजे त्याला ज्ञान वैराग्य ऐश्वर ह्या सगळ्या गुणांमुळं कायम तो या विश्वामध्ये विजयी होत असतो. पुढं आहे जेता. त्याचंच दुसरं रूप. जेता म्हणजे काय? जिंकणारा, विजयी होणारा, म्हणून विजय असं सांगितलं. आता सगळ्या गुणांनी तो जिंकून टाकतो. माणसाची एक छाप पडते बघा, सद्गुणांची छाप पडते, आणि मग त्याला जिंकणारा दुसरा कोणी नसतोच. तसा हा भगवंत आहे. सगळं 6 प्रकारचं ऐश्वर्य आहे, म्हणून त्याला षड्गुण ऐश्वर्य जे मगाशी सांगितलं ते असल्यामुळं त्याला विजयच मिळतो. कधी पराभव माहिती नाही, आणि सगळ्यांना आपल्या गुणांनी जिंकून घेतो, म्हणून जेता. पुढं विश्वयोनीही. त्याच अर्थाचे सगळे शब्द वेगवेगळे आले बघा. विश्वाची योनी, काल योनी शब्द गेला होता, तर काल म्हणजे परवा. तर विश्वाचे उत्पत्ती स्थान असणारा तो विश्वयोनीही. आणि पुनर्वसू. तो काय करतो? तर आपण आत्ता देह धारण केलेला आपल्या ठिकाणी जीवरूपानं आहे आपण, पण पुन्हा आपण म्हणतो जीव म्हणजे आपले काळकर्मानुसार आपलं इथलं अस्तित्व संपलं की तो जीव बाहेर पडतो आणि देह पडून जातो, म्हणजे निश्चल होऊन जातो. पण पुन्हा त्याला कर्मानुसार जी काही पुढची गती असेल त्यानुसार पुन्हा जन्म मिळतो. म्हणून पुनर्वसू. वसू म्हणजे प्राण किंवा वसू म्हणजे जीवन. तर पुन्हा पुन्हा शरीर धारण करणारा, जीवरूपानं पुन्हा येणारा असा जो आहे ऐश्वर्यानं युक्त, तो वसू म्हणजे संपत्ती असा पण अर्थ आहे बरं का. तर अशी संपत्ती ज्याच्याकडं आहे, पुन्हा पुन्हा प्राप्त होते, तो पुनर्वसू. तसे हे सोपे आहेत, याच्यात जास्त नाही. आपण वाचलं नाही बाकीच्याचं काही ना. आता वाचूया. 2 याचं वाचा नाही तर. एकदा हा म्हणा श्लोक समजला का?
शब्दांचे अर्थ कळले का? भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता, भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता, सहिष्णुर्जगदादिजः, याच्यात सोपे आहेत तसे शब्द, फक्त रफार 2 ठिकाणी तिथे लक्षात ठेवायचं की भ्राजिष्णुः मग भोजनम राहतो आणि सहिष्णुः मग जगत आदिजः. हां, जगत जगदादिजः हा एकच शब्द आहे, म्हणजे जगताच्या आधी जन्माला येणारा. जगदादिजः हा एकच. समजले? आता तुमच्या हिशोबानं 16वा श्लोक झालेला आहे आणि माझ्या हिशोबानं 30वा असेल ताई. 29वा आहे. 29वा. बरोबर, हां, 29वा आहे. आता मी दोन्हीकडे पुन्हा ठेवते. 30वा. हां, आणि इकडून उपेंद्र वामन. हां, आता तो उद्या सुरू करायचा. चालेल. 17वा आहे माझ्या ह्याच्यात तो, आणि तिकडे 29वा आहे. ते पहिले 12 श्लोक आहेत ना, त्यांचा हिशोब केला तर मग पुढे गाडी जाते. याच्यातलं काही वाचताय का सुमिता ताई? एखाद्याचं भोजन आहे मला चांगलं आवडलं, तो वाचू का? हा, वाचा. हो. हा, याचा दुसरा गुण करी हिरण्यकशिपूचे भोजन, हा. ते हे याचे भोजन, तेही त्याचेच रूप. बरोबर आहे. भोजन म्हणजे माया, ती पुरुषाची छाया, ती वर्णू न शके ते वाचा, तेचा त्याचे भोजन. हा, चांगला सगळा तात्विक अर्थ आहे त्याच्यामध्ये. भोजन म्हणजे आपण खातो ते भोजन नाही. आणि पुढच्यातला एखादा वाच. नाही, त्याच्या आधीच्यातला म्हणजे तर तो परवा झालेला होता. आता 2 वाचले ना पण आता 2 वाचले म्हटलं, 2 श्लोक झाले आज. हा, तेच मग आत्ता हा वाचला, त्याच्या आधीचा राहिलाय का? मग एखादं आधीच्यातलं घ्यायचंय का? चतुर्भुजाय म्हणून हा सांगू का? हा 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 चतुर्भुजाय. सांगा. चतुर्द्रष्ट जो नरसिंह, त्याचेच वर्ण प्राकृत, त्यासी अति 4 भुज, म्हणून चतुर्भुज तो. हा, त्याचेच वर्णन प्राकृत. बरोबर. हे सगळं चतुर्दश उद्या मला पुन्हा करायचंय. आता नरसिंहावरच आख्यान पुन्हा रिपीट होईल. आता सगळेच चाललेत कार्यक्रम. गावात चालली आहे भागवत कथा, इकडं चालले हे. आता आपण एखादा घ्यायचा का नको? आता एखादा घेऊया ना, आपला अमृतानुभव. साधारण तेच आकडे चालले तिकडे. हे पण तेच झाले अध्याय, तसेच इकडे तेच चालले साधारण. बघा मागची ओवी एखादी कुणाला काही. 6व्यातली मागची ओवी, परवा शिकवलेल्यातली. 19-20च झाले होते ना. एकवीस पर्यंत झाले होते ना का? 22-23 दोन्ही झाले होते. 23 झाले. 23 झाले होते. 23 सांगा. 23वा. माहिती नाही, 23 पर्यंत हो. म्हणा 23वा म्हणा कोणीतरी. तर 23वा आहे. वाचते आता. हा, वाचा. हा. म्हणून नाशा पुरती, अविद्या नाही निवृत्ती, नाही आत्मस्थिती दिगे ऐसा. मला फक्त शब्दांचा सांगितलं होतं, मला वाटतं. बरं. केलं नव्हतं. ठीक आहे. चालेल. रिगेचे अर्थ सांगितलं होतं बहुतेक तेव्हा. सांगितलं. हा, रिगे म्हणजे प्राप्त होईल असं. आणि निवृत्ती म्हणजे निश्चित.
सांगा. नंदाताई बोलतायत वाटतं, बोला. माझ्या पुस्तकातलं वाचते मी. हो, तुमच्याच पुस्तकातलं वाच. खरे सांगण्याची तर अविद्या ही नष्ट करण्यासाठी नाही. हां. जसे आत्मा हा आत्मस्थितीमध्ये पाहिला जाऊ शकत नाही, एवढीचा अर्थ असा दिलाय त्यांनी. बर. म्हणून नाशापुरती अविद्या नाही निवृत्ती, हो. नाही आत्मा आत्मस्थिती वेगळी ऐसा. बरोबर आहे. शब्द लयासाठी अविद्येचा नाश करण्याची गरज नाही. हां. आत्म्याला जाणून घेण्याची अशी कोणतीही वेगळी प्रक्रिया नाही. बरोबर. आत्मा सदैव सर्वत्र आहे. बरोबर. आत्म्याचे खरे स्वरूप समजून घेऊन आता त्यास पाहण्यासाठी एखाद्याला स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची आवश्यकता नाही. नाही. जी व्यवहार बरोबर. आत्म्याला समजू शकणारे किंवा बघू शकणारे कुणीही नाही. बरोबर. आत्मा हा स्वतःच सर्वव्यापी आणि निर्मळ आहे. बरोबर. आत्मा हा आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे. अविद्येचा पडदा दूर झाला की आपल्यालाच आत्मसत्य समजेल. बरोबर. यासारख्या प्रचलित संकल्पना म्हणजे आध्यात्मिक जगातील एक बालिश आणि अविद्यात्मक विचारसरणी आहे. साधकांच्या अशा भ्रामक संकल्पनेमधून दिशाभूल होत असते. बरोबर. अविद्या स्वतः, पुढच्या ओळीचा अर्थ दिला, अविद्या स्वतः एखाद्या वाघ स्त्रीच्या मुलीसारखी आहे. तर्काचे हे खुरपे कोणाचे तुकडे करण्यासाठी आहे. बर. अविद्या तव स्वरूपे मांजेचे तीर जाऊपे, ते वाचायचे. भांडे कोणा. हा, ती आता शिकवायची आहे. चला तेवढी आज घेऊया आपण. अविद्यात चांगलं सांगितलं, ठीक आहे. अविद्या तव स्वरूपे वांझेची करी जाऊशे, मातर्काचे खुरुपे खांडे कोण. तर काय काय शब्द वापरलेत बघा. खुरपे म्हणजे खुरपणे बरं का. जाऊपे म्हणजे लेकरू. काय शब्द वापरलाय बघा. वांझेचे करी जाऊपे. कशातनं निर्माण केला असेल तरी तो शब्द. आता वांझेला कधी पुत्र होईल का हो, लेकरू होईल का. आणि तसंच अविद्या तव स्वरूपे. आता अविद्येला काही स्वरूप आहे का. मूर्त रूपात अशी अविद्या दिसते का. आपल्याला जे सगळं अज्ञानातच आपण वागतोय, अविद्येतच आहोत. तर ही अविद्येला स्वरूप आहे का, सगळे प्रश्न विचारले. तव म्हणजे तुझे किंवा तिचे. तर अविद्येला काही कुठलं स्वरूप नाही. आणि वांझेचे करी जाऊपे. आता वांझेच्या पोराप्रमाणे तिची अवस्था आहे अविद्येची. ती काही वस्तुता दिसणारी गोष्ट नाही आहे. तिला काही कुठलं स्वरूप असं नाही आहे. मा तर्कची खुरपे खांडे कोण. आणि तर्काच्या खुरप्यानं कुणाचा नाश करावा. तर्काचे खुरपे खांडे म्हणजे खांडणे करणे, नाश करणे, एखाद्याला खंडून टाकणे, तो खांडणे असा शब्द. खांडून टाकणे म्हणजे पूर्ण नाश करणे त्याचा. किंवा तोडणे असं म्हणतात बघा. तोडणार म्हणजे त्या खुरप्यांनी जसं खोडलं जातं ना. पण इथं खुरपं कुठलं आहे. तर्काचे खुरपे. तर्काच्या खुरप्यांनी कोण त्याला खांडून टाकणार. छान आहे बरं का. आता हेच आहे, दृष्टांतच आहेत सगळे. तर ही अविद्या स्वरूपता काय आहे, कशी आहे, किंवा अविद्येचे स्वरूप काय आहे. तर याचा आता जर ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर ती कशी आहे. वांझेचे करी जाऊ. जणू काही वंधेच्या पोराप्रमाणे आहे. आणि वंधेला जर पुत्रच होत नाही तर त्याला नाश कोण करणार. पण तरी पुढं म्हणले मा तर्काची खुरपे खांडे कोण. मग त्या तर्काच्या खुरप्यानं कुणाचा नाश करावा. नेहमी प्रश्नचिन्हच विचारलेले की त्या कोण कोणाला तोडून टाकणार किंवा कोण कोणाचा नाश करणार. आता तर्क आपण करत बसतो. असं असेल, तसं असेल, ज्या अर्थी इथं असं वाटतंय. आता ते अनुमानात सगळं चालतं. हे तर्कशास्त्र हा ग्रंथच पूर्वी होता बघा, आम्ही शिकवला. ज्यांनी कोणी शिकला असेल त्याला माहिती असेल की सगळे तर्कच करत असतो मनुष्य. आणि अनुमानामध्ये तर तेच चालतात की ज्या अर्थी इथं दूर आहे त्या अर्थी इथं अग्नी आहे.
तसं आता इथे जर त्या वांझेला पोरच नाही तर त्याला या अविद्यारूपी किंवा अविद्येच्या स्वरूपाला कोण बरं खोडून टाकणार, किंवा त्याचं खंडन कोण करणार, तर्काच्या खुरप्यानं कुणाचा नाश करावा? कारण अविद्येला स्वरूपच नाही. तिचं नेमकं स्वरूप काय हे कसं कळेल? ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर ती अविद्या वंदेच्या पोराप्रमाणे आहे. जसं 3 गोष्टी सांगितल्या जातात बरं का. सशाचं शृंग, सशाला शिंग असतं का? हो नाही. वंदेला पुत्र असतो का? हो नाही. किंवा मोराला डोळे, त्याची जी पिसं असतात त्याच्यावर ते डोळ्याचा आकार असतो, पण खरे डोळे ते असतात का? नसतात. म्हणजे ज्या गोष्टी नाहीत त्या कल्पना करणं हे अविद्येचं काम आहे. आपल्याला जे दिसतं त्याच्यावरनं आपण तर्क करतो की एवढं कसं काय, कोण निर्माण करेल? आपण म्हणतो मी झाड लावलं, पण तू झाड लावलंस तरी त्याची पेरणी होऊन त्याच्यातनं तो बीज अंकुर फुटून तो वर येणं हे काही आपलं काम नाही आहे. ते शेवटी कोणाच्या तरी अधिकाराखाली किंवा कोणाच्या तरी काय म्हणू आपण बलामुळं, शक्तीमुळं होत असतं. आणि तो भगवंत आपल्याला काही दिसत नाही म्हणून आपण त्याला मानत नाही. पण खूप शेवटी करून भागलून मग देवपूजेला लागलो अशी अवस्था होते. मग माणूस म्हणतो नाही हो, आत्तापर्यंत मला वाटत होतं मी सगळं करीन, मी सगळं केलं, पण आता प्रत्यक्षात मात्र आपण काहीच करू शकत नाही. सगळं ती आपल्या कर्माची जी पूर्वीची काही असेल गती त्यानुसार आणि भगवंताची शक्ती याच्यामुळे सगळं होतं. तर ही अविद्या अशी आहे की हिचं काहीच आपल्याला दृश्य स्वरूपात तिचं रूप दिसत नाही. ज्याचं जगणं हे प्रकाशदायी आहे आणि ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्यानं आत्मस्वरूपाला अनुभवलेलं आहे, त्याच्यापाशी नाश करावा अशी थेंबरसुद्धा अविद्या नाही. आणि त्यामुळं आत्मस्थितीला पोहोचलेला आत्मा म्हणजे काय हे सुद्धा ठाऊक नाही. कारण हे समजण्यासाठी शब्दाचं माध्यम हवं आणि तेच त्याच्यापाशी नाही. जे शब्दापासून सांगता येत नाही, शब्दातून सांगता येत नाही, ते प्रगट कसे करणार? कारण तिथे वर्णन करायला शब्दच, आपण आता शब्दाचं खंडन शिकतो. जिथं अविद्या आहे तिथे शब्द आहेत, पण जिथे अविद्या नाही तिचा नाश तर नाहीच, पण प्रगट करायला शब्दही नाहीत. त्यामुळं आत्मज्ञान झालेले आहे ही अवस्था व्यक्त करायला त्याच्याजवळ शब्द नसतात. आणि ही झाली आत्मज्ञानाची मौनाची भाषा, जी फक्त मौनालाच कळते. शब्द भांडारच तिच्यापाशी नाही. म्हणजे शब्दाचा तिथे काही उपयोग नाही हे समजावून देण्यासाठी की आता वेगवेगळे दृष्टांत देत आहेत. तर उद्याला बघूया एखादा दुसरा पुढचे दृष्टांत. चांगले उदाहरणं दिलेली आहेत पुन्हा. अगस्तीचे कौतुका पुरती जरी मृगतृष्णिका तरी मार देत नाही, त्याच्या आधीचं राहिले. इंद्रधनुष्यासी ते कवणधनवई न घाली जेते, ते दिसे तैसे होते साच करी. आता इंद्रधनुष्याचं उदाहरण. इंद्रधनुष्य असं दिसतं, पण खरं ते असतं का? आणि खरं धनुष्य म्हणजे वेगळं असतं. तर धनुर्धरानं सुंदर धनुष्याला प्रत्यंच्या चढवली नसती मग जर इंद्रधनुष्य खरं असतं तर. अशी पुढची कल्पना उद्याला बघूया. तर उद्याला आहे मंगळवार ना, बुधवारी जरा मला लवकर क्लास घ्यावा लागेल. पण ही प्रार्थना म्हणूया मग जरा बोलू थोडं दोन मिनिट. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. कृष्णाची आरती येते तीच का मी इथली म्हणू मग मदन गोपाळा. आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला.
आरती कशी करू गोपाळा. निरांजन दीप कर्पूरवात, निरांजन दीप कर्पूरवात, तुम्हीच झाले राधाकांत, तुम्हीच झाले रुक्मिणीकांत. आरती कशी करू गोपाळा, ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच दीपक, तुम्हीच प्रकाशक, तुम्हीच दीपक, तुम्हीच प्रकाशक, तुम्हीच स्वामी, तुम्हीच सेवक, तुम्हीच स्वामी, तुम्हीच सेवक. आरती कशी करू गोपाळा, ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच ध्याता, तुम्हीच त्राता, तुम्हीच ध्याता, तुम्हीच त्राता, तुम्हीच स्वामी जगनिर्माता, तुम्हीच स्वामी जगनिर्माता. आरती कशी करू गोपाळा, ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा. आता झाले मी पण मनमती, आता झाले मी पण मनमती, आम्ही करीतो मंगल आरती, आम्ही करीतो मंगल आरती. आरती कशी करू गोपाळा, ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा, अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव जय देव. येतो त्रयवर्षांनी हा अधिक मास, सेवा व्रत वैकल्ये करिता ती खास. लाभे उपासका ते पुण्य पदरास, पुरुषोत्तम मासाचा महिमा विशेष. जय देव जय पुरुषोत्तमा. स्नानदान पूजा जप तप ते ध्यान, अवश्य ये मासी करी उपोषण. मौन भोजन दीप अपूप ते दान, देता भक्तांवरी तोशी भगवान. जय देव जय पुरुषोत्तमा. नारायण मानुनिया ब्राह्मण पूजावा, देऊनी भोजन वस्त्रा तोची सुखवावा. तुलसी दल वाहुनिया केशव वंदावा, अधिक महात्म्य ग्रंथ प्रेमे वाचावा. जय देव जय पुरुषोत्तमा. धूपदीप लावूनी गावी ती आरती, माधव पूजा करिता लाभे संपत्ती. पापे जाती लयासी पुण्य येई हाती, गोविंद तनय घाले चरणासी मिठी. जय देव जय पुरुषोत्तमा. अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव जय देव.